मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं नुकतीच स्थगिती दिलेली आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा मराठा समाज हा एकवटलेला आहे। त्यासाठी दोन रणनीती अवलंबल्या जातात। एकीकडे आंदोलनासाठी मराठा समाजाची तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे कायदेशीर मार्गाने आता पुढे काय करता येईल याबाबत रणनीती आखली जाते। बघूयात नेमकं काय काय घडतंय। सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणावर दिलेली स्थगिती उठवण्यासाठी आता मराठा नेत्यांनी जमवाजमव सुरू केली आहे। न्यायालयीन पातळीवर आणि राजकीय पातळीवर जे काही करता येईल ते सर्व करण्याची तयारी सुरू आहे। आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी राज्यातील खासदारांनी मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घ्यावी असं आवाहन खासदार संभाजीराजेंनी केलंय। मराठा आरक्षणावर एवढा घाई गडबडीने एवढ्या लवकर हे निर्णय घेण्याची काय गरज होती आणि म्हणून हे सगळं निवेदन आपण सगळेजण एकत्र जाऊन पंतप्रधानांच्याकडे जाऊ हे पत्र मी दिलेले आहे। दुसरीकडे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानं अनेक मेडिकल कॉलेजेसनं पीजीच्या ऍडमिशन थांबवल्याचा आरोप विनोद पाटील यांनी केलाय। आता पीजीचं ऍडमिशन आम्हाला न्यायालयाने घालून दिलेलं आहे, तरीही तुम्ही ते रद्द करणार असाल तर याचा अर्थ एक सूत्री कार्यक्रम आपला काय चालू आहे किंवा हे सर्व मिळून हे कोणी करतंय का यांच्यामध्ये एक वाक्य तर नाही, हा फार मोठा प्रश्न आमच्या समोर आहे। राज्य सरकारमधील काही मंत्र्यांना मराठा आरक्षणाबाबत आकस असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केलाय। मंत्रालयामध्ये आणि राज्य शासनामधले काही मंत्री हे मराठा समाजाच्या बाबतीमध्ये का दुजाभाव ठेवतात? कारण एकतर मराठा समाजातल्या राजकारण्यांचं मोठं प्रतिनिधित्व काही लोकांना खूपच असेल। आता मराठा समाजानं आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी कोल्हापुरात 23 सप्टेंबरला गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। ते राज्यव्यापी परिषदेमध्ये एक मोठं आंदोलनाची दिशा ठरवून तुम्हाला अल्टिमेट देऊन त्यानंतर राज्यात अतिशय प्रक्षोभक असं आंदोलन करायची भूमिका आम्ही 23 तारखेच्या गोलमेज परिषदेमध्ये घेणार आहोत। एकीकडे आंदोलन आणि दुसरीकडे कायदेशीर लढा लढण्याची तयारी मराठा समाजानं केली आहे। आता येत्या काळात पुन्हा मोठं आंदोलन उभं राहण्याची चिन्ह दिसू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास। तेव्हा मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे आता सरकारच्या पातळीवरती देखील खास करून महाविकास आघाडी सरकारसमोर मोठा पेच आणि अडचण निर्माण झाली आहे। यावरती मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढण्याचा विचार सरकार करतंय, मात्र कायदेशीर पातळीवरती हा अध्यादेश टिकणार नाही असं कायद्याच्या जाणकारांचं म्हणणं आहे। या अध्यादेशासमोर नेमके काय काय पेच आहेत जाणून घेऊयात या खास वृत्तांतातून। मला असं वाटतं की पर्याय हा एक दिसतो की आता एक ऑर्डिनन्स काढावा। कोर्टानं आरक्षणावर स्थगिती दिल्यानं त्यावर अध्यादेश काढून मराठा समाजाला दिलासा द्यावा असं शरद पवारांनी म्हटल्यानंतर राज्यात नव्या चर्चेला सुरुवात झाली। कायदेतज्ञांच्या मते राज्यात मराठा आरक्षणाचा कायदा झालेला आहे, तो हायकोर्टानं वैध ठरवलाय। आता सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली म्हणून त्यावर अध्यादेश काढता येणार नाही। कायद्यात दुरुस्ती असेल तर त्यावर अध्यादेश काढता येऊ शकतो। हा कायदा अस्तित्वात असताना वटहुकूम काढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। जर वटहुकूम काढायचा असेल तर असा ऑर्डिनन्स त्या कायद्यामध्ये काही अमेंडमेंट आणायची असेल किंवा काही बदल आणायचा असेल तरच काढता येतो। आता अध्यादेश काढल्यास त्याला पुन्हा आव्हान दिलं जाऊ शकतं असंही कायदेतज्ञांना वाटतं। मराठा आरक्षण हे स्टे झालं म्हणून ऑर्डिनन्स आणणं हे काही मला वाटतं योग्य नाही आहे, कारण की 6 महिने व्हॅलिडिटी आहे आणि कोर्टासमोर हे प्रकरण आहे आणि कोर्टासमोर तुम्ही जात असाल आणि ते ऑर्डिनन्स पण आणत असाल आणि पुन्हा ऑर्डिनन्सला कोणी त्याला चॅलेंज केलं तर पुन्हा त्याच चक्रामध्ये फसून राहायचे परत। अध्यादेश काढण्यापेक्षा ओबीसींच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला सवलती देण्याची मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। एकच मार्ग सरकारच्या हातात आहे की देवेंद्रजींनी जसं मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत जे ओबीसी ना ते मराठ्यांना अशी घोषणा करून निम्मी फी सरकार भरायचं। 642 कोर्सेसची हॉस्टेलची व्यवस्था केली, निर्वाह भत्त्याची व्यवस्था केली, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीने 10 लाखाच्या कर्जाचं व्याज भरलं, सारथी निर्माण केली। सारथीची वाट लावून लागली या लोकांना। त्या सारथीमधून अनेक मुलं विदेशात फेलोशिप घेऊन गेली, दिल्लीमध्ये UPSC करायला गेली। ह्या फॅसिलिटी द्यायला तुम्हाला कोणी कायदा अडवत नाहीये, त्या फॅसिलिटी तुम्ही द्या, तो त्यातला मार्ग आहे। सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानं मराठा आरक्षणाबाबत गुंतागुंत वाढली। यातून मार्ग काढण्यासाठी सरकारला मोठी अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे। ब्युरो रिपोर्टसह रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली। लोक सर्रास गर्दी करतायत,
घराबाहेर पडून. खरं तर राज्य अनलॉक होतंय, त्याच्यामुळे लोक घराबाहेर पडणं हे स्वाभाविक आहे, मान्य आहे. मात्र हे करत असताना कोरोनाचे साधे सुधे नियम देखील लोक पाळत नाहीयेत, यात बातमी आहे. आणि त्याच्यामुळे आता कोरोनाचे नियम पाळणं, कोरोनाचे नियम बनवणं आणि रुग्णांवरती उपचार करणं ही सगळी जबाबदारी फक्त शासन प्रशासनाचीच आहे का? सर्वसामान्य म्हणून आपली काय जबाबदारी आहे असा प्रश्न विचारावा असं वाटतोय. आम्ही असं नेमकं का म्हणतोय जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. औरंगाबादच्या रस्त्यावरची ही गर्दी आणि विना मास्क फिरणारे लोक पाहिल्यावर जगातून कोरोना अचानक नष्ट झालाय की काय असा प्रश्न पडतो. मास्क आपल्या सुरक्षिततेसाठी आहे याचाही लोकांना विसर पडलाय. अनेक लहान मुलंही मास्क वापरत नाहीये. गेल्या काही दिवसात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढायचं हेच कारण असावं. रुग्णसंख्या 30,000च्या घरात गेलीये तर 900 पेक्षा जास्त लोकांनी जीव गमावलाय. तरीही औरंगाबादच्या लोकांना याचं गांभीर्य समजलेलं नाहीये. महापालिका विना मास्क फिरणाऱ्यांना 500 रुपये दंड आकारतीये. 10 दिवसात तब्बल 17 लाख रुपये दंड वसूल झालाय. तरीही औरंगाबादचे नागरिक सुधारायला तयार नाहीत. आमच्या 25 टीम चालू आहेत. प्रत्येक कॉर्नरला, प्रत्येक चौकामध्ये ही कारवाई चालू आहे. कारण जनता सुधरत नाहीये, कारण जनतेला सांगून बी सुधरत नाहीये. औरंगाबादेतील आयसीयू युनिट फुल आहे. ऑक्सिजन बेडची टंचाई आहे. गंभीर रुग्णांना वणवण फिरावं लागतंय. प्रशासन सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न करत असताना रुग्णसंख्या वाढू नये म्हणून नागरिक प्रयत्न करताना मात्र दिसत नाहीये. दिवसाला 400 वर रुग्ण आणि 10 ते 15 मृत्यू अशी औरंगाबादची अवस्था आहे. औरंगाबादचं शासकीय रुग्णालय असू देत की खासगी रुग्णालय असू देत, कुठेही आता आयसीयू बेड शिल्लक नाही, ऑक्सिजन बेड शिल्लक नाही. आणि परिस्थिती इतकी गंभीर असताना सुद्धा औरंगाबादकरांना याची जाणीव नाही हे स्पष्ट दिसतंय. रस्त्यावर फिरताना मास्क हा वापरायचा असतो, बहुधा हे या लोकांना माहितीच नाही असं चित्र आहे. आणि याचमुळं औरंगाबादमध्ये येणाऱ्या काळात कोरोना रौद्र रूप धारण करू शकतो आणि यासाठी जबाबदार असणार आहे हे बेपर्वा औरंगाबादकर. सध्या आरोग्य यंत्रणा मेटाकुटीला आली आहे. प्रशासनानं खासगी डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहित करण्याचे आदेश दिलेत. मात्र या सगळ्यात नागरिकांनी किमान नियम पाळणं अपेक्षित आहे. ते देखील लोक करत नाहीये. तेव्हा औरंगाबादकरांनो, आता तरी गंभीर व्हा, नाहीतर अनर्थ अटळ आहे. विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, औरंगाबाद. केंद्र सरकारनं निर्यातीसाठी पाठवलेला शेकडो टन कांदा सध्या मुंबई बंदर आणि बांगलादेश बॉर्डरवरती रोखून धरण्यात आलेला आहे. त्यामुळे कांदा कोंडी निर्माण झाली आहे. राज्यातून निर्यातीसाठी निघालेला 400 कंटेनर कांदा सध्या पडून आहे, त्यामुळे तो सडतोय. त्याचा परिणाम आता लासलगाव बाजारपेठेत बघायला मिळालाय. कारण लासलगावात कांद्याचे भाव कोसळू लागलेत. लासलगावात कांद्याचे भाव 2600 ते 2700 रुपये क्विंटल पर्यंत खाली कोसळले. या अघोषित निर्यात बंदीमुळे कांद्याच्या बाजारभावात 500 ते 600 रुपयांची घसरण झाल्यानं कांदा उत्पादकांना याचा फटका बसलाय. आणि यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं तात्काळ निर्यात पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे. कांदा चाळीमध्ये 50 ते 60% पेक्षाही जास्त सडल्याने शेतकऱ्यांना कुठंतरी वाढलेल्या भावाचा दिलासा मिळण्याचे दिवस आलेले असताना केंद्र सरकारने आता तरी निर्णय घेऊन ज्या शेतकऱ्यांच्या जखमीवरती मीठ चोळण्याचं काम केलं आहे त्याच्या विरोधात महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना राज्यव्यापी रेल रोको, रास्ता रोको आंदोलन करून शासनाला, केंद्र सरकारला धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही. ये 400 कंटेनर्स का आज की तारीख में अगर वैल्यू पकड़ते हैं तो ये 35 करोड़ अबाव तक के माल हो गए, जो एक्सपोर्ट होना बहुत ज़रूरी है क्योंकि ऑनियन एक पेरिशेबल आइटम है. आज अगर इसकी मूवमेंट टाइम पे नहीं होती है, कस्टम अथॉरिटीज़ कोई स्मूथ वे नहीं निकालते हैं, तो ये हमारे एक्सपोर्टर्स के लिए बहुत ही बड़ा एक लॉस हो जाएगा. कंगना आज मुंबईतून हिमाचल प्रदेशात तिच्या घरी जाऊन पोहोचली आणि पुन्हा एकदा आपल्या घरून तिने ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आता आदित्य ठाकरे यांच्यावरही थेट निशाणा साधलेला आहे. प्रकरण तेच आहे, ड्रग्ज रॅकेट सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरण. अभिनेत्री कंगना रनौतनं पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवरती ट्विटवरून टीका केली. त्यामुळे कंगना विरुद्ध शिवसेना संघर्षाचा पार्ट 2 रंगण्याची आता चिन्ह आहे. कंगना रनौत आज मुंबईहून शिमल्याला परतली आहे. शिमल्याला पोहोचल्यानंतर कंगनानं नेमकं काय ट्विट केलं आपण बघूयात.
कंगनानं जे नवीन खळबळजनक ट्विट केलेलं आहे त्यात ती नेमकं काय म्हणते आपण बघूयात. तेव्हा पुन्हा एकदा कंगनानं मुख्यमंत्र्यांना आणि आदित्य ठाकरेंना टार्गेट केलंय. आणि यानंतर एक धक्कादायक बातमी. चीनच्या झेनुआ नावाच्या एका कंपनीनं भारतातल्या तब्बल 10,000 VVIP आणि बड्या मान्यवरांची हेरगिरी केलेली आहे अशी माहिती आजच समोर आली. आणि त्यात आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या सगळ्यामध्ये चीन सरकारचाच हात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये. ताज्या माहितीनुसार या हेरगिरीत आणि अनेक देशांमधील डिजिटल हेरगिरीत चीन सरकारचाच हात आहे. चीन सरकारचे बडे अधिकारी देखील या हेरगिरीच्या कारनाम्यात सहभागी असल्याचं आता पुढे आलंय. एखाद्या कंपनीला एवढ्या व्यापक स्तरावरती हेरगिरी करणं चीन सरकारच्या मदतीशिवाय शक्य नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जगावर चीनचं वर्चस्व प्रस्थापित व्हावं यासाठी चीननं डिजिटल हेरगिरीचं कटकारस्थान केल्याचं पुढे आलंय. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह 10,000 VVIP आणि इतर क्षेत्रातल्या मान्यवरांची चीनकडून सध्या हेरगिरी सुरू आहे.